यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी असा निधन झालं, अपघात झाला. त्या दादांच्या जाण्यानं आज आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक हिला आपण सगळेजण सामोरे जात आहोत. आपल्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार, आपल्या पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेब आणि सर्व राज्याचे उपस्थित असलेले सगळे मंत्री महोदय, सगळे आजी माजी आमदार, आजी माजी मंत्री, सर्व पक्षांचे अध्यक्ष, सर्व पक्षांचे पदाधिकारी, सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व संघटनांचे अध्यक्ष, आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघाचे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 23 तारखेला होणाऱ्या या पोटनिवडणुकीसाठी आज आपण आपल्या नेत्यांना अजितदादा पवार साहेबांना सोडून पहिल्यांदा त्यांच्या प्रतिनिधी म्हणून आपल्या सुनेत्रा वहिनींना आपण सर्वांनी मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि नेत्याला, आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी, श्रद्धांजली व्हावी ही विनंती करण्यासाठी आज वहिनींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आपण सगळेजण उपस्थित आहोत. बंधू आणि भगिनींना, मी आज आपल्या सर्वांना खरं तर दुःख आहे, ज्या नेत्या सोडून आपण कधीही आपल्या आयुष्यामध्ये विचार केला नव्हता, मतदानाचा कधी विचार केला नव्हता, ज्या नेत्यांनी आपल्या राज्यासाठी केलं, आपल्या बारामती तालुक्यासाठी, आपल्या भागासाठी खूप काही केलं, आपल्या गावासाठी केलं, आपल्या वस्तीसाठी केलं, आपल्या वार्डासाठी केलं, प्रत्येक घरामध्ये नावानिशी ओळखणारा हा आपला नेता आज आपल्या निवडणुकीसाठी समोर नाही आहे, याचं आपल्या सर्वांना अत्यंत दुःख आहे. आपल्या सर्वांना आपल्या मनाला आज आपला आधार घेण्यासारखं आपल्याला वाटतोय. निश्चित प्रकारे मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे, माझ्या बारामती विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना विनंती करायची आहे, ज्या नेत्यानं आपल्यासाठी काय केलं, आज तुम्ही दादा पवार साहेबांचं नाव, एक कामाचा माणूस, एक काम करणारा माणूस, एक स्पष्टपणे बोलणारा माणूस, आणि जो नेता असा नेता होता की एखाद्या बारीक कार्य. Candico Energy Gum, the new charge up. We all know about energy drinks and coffee. You usually take these drinks for extra energy, but the absorption of the caffeine in these drinks takes up to 45 minutes. And energy drinks come with a lot of sugar. Now here is the new quick and effective way to stay energized. Anytime, anywhere. With Candico Energy Gum, within 10 minutes, caffeine, L-theanine and other active ingredients are absorbed into your body. No spills, no sugar overload. Convenient use. की बाबांना ही निवडणूक या भागासाठी, या राज्यासाठी दादांनी खूप काही केलेलं आहे. ही निवडणूक आपल्याला विरोध करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करायची आहे, भले काँग्रेसचे असतील किंवा इतर कुठल्याही पक्षाचे उमेदवार असतील, शेवटी दादाला जर आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल, आपण हे सर्वांनी निवडणूक विरोध करावी. त्यासाठी आपल्याला आपण सर्वांनी, आम्हा सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य करावं ही विनंती आज आपण सगळेजण या सर्वांना करूया. खरं तर सुनेत्रा वहिनींचा फॉर्म आज आपण त्यांचा वहिनींचा फॉर्म भरतोय. आज तुम्हा सर्वांना माहित आहे अजितदादा पवार साहेब काय होते. आज इथं सगळे आपण बारामती विधानसभा मतदारसंघातले आणि इतर पाहुणे मंडळी पण स्टेजवरती आहेत. हे खरंच एक काम करणारा नेता आणि एक निश्चित प्रकारे ज्याला आपल्या गोरगरीब माणसाविषयी, मागासवर्गीय असतील, अल्पसंख्याक असतील, या सर्वांविषयी एक जिव्हाळा असणारा नेता. आज तुम्हाला मी सांगतो, आज आपल्यामध्ये दादा राहिलेले नाहीत, परंतु निश्चित प्रकारे तुम्हाला सर्वांना माहित आहे आज तुमच्या समोर मी उभा आहे. मी कोण होतो? एक शेतकऱ्याचा मुलगा. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, एका शेतकऱ्याच्या मुलाला आज दादांनी कारखान्याच्या चेअरमन पासून, बँकेच्या चेअरमन पासून, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापासून, आमदारपासून, राज्यमंत्र्यापासून आज राज्याचा कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी ही मला दादांनी दिली. बंधू, निश्चित प्रकारे आज आपल्या सर्वांना आदरणीय दादा असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आपल्या महायुतीचे आणि महाविकासाला आपण ही निवडणूक विरोध करण्यासाठी प्रयत्न करतोय. सर्वच पक्षाच्या उमेदवारांना सगळ्यांना आज त्या सगळ्यांचा आशीर्वाद
या सगळ्यांचा पाठिंबा हा सुनेत्रा वहिनीला आहे. पण निश्चित प्रकारे शेवटी वहिनी आपल्याला उमेदवार कशी बिनविरोध होईल यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न हा निश्चित प्रकारे बंधूंनो करायचा आहे. त्यासाठी आपण आपल्या सर्वांची साथ, आपल्या सर्वांचं सहकार्य, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, ज्याप्रमाणे तुम्ही अजितदादा पवार साहेबांवरती प्रेम केलं त्याचप्रमाणे तुम्ही सुनेत्रा वहिनी, पार्थ दादा आणि जय दादा या कुटुंबावरती आणि विशेषतः पवार कुटुंबावरती तुमचं प्रेम हे बंधून आपण आपलं असंच भविष्यामध्ये ठेवलं पाहिजे. आणि निश्चित प्रकारे शेवटी दादांची जागा भरून काढणं एवढं सोपं नाहीये, परंतु जेणेकरून जास्तीत जास्त दादांच्या माध्यमातून दादांचं जे ध्येय होतं, दादाचे जे विचार होते त्या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपण आपल्या या मतदारसंघामध्ये पोहोचूया. दादांचं जे विकासाची वाटचाल होती ती वाटचाल अशीच भविष्यामध्ये आपण सगळेजण चालू ठेवूया. त्यामुळे अधिक न बोलता वहिनींचं आता मी आज चिन्ह तुम्हाला मतदानापेक्षा अजून आपण सगळ्यांना आव्हान करतोय, सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय. फॉर्म आपण भरला असता तर दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण तो फॉर्म विड्रॉल करावा, तो फॉर्म काढून घ्यावा. त्यामुळे आजच मी तुम्हाला घड्याळावरती आजच मतदान करा हे तुम्हाला मी आज म्हणणार नाही, कारण का आपल्याला सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन, सर्वांना बरोबर घेऊन, सगळ्याशी विचार विनिमय करून आज आपण ह्या गोष्टी आपल्याला विनंती करणार आहे. त्यामुळे आज सुनेत्रा वहिनींच्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमासाठी आज राज्यातून आपण आपल्या विधानसभा मतदारसंघातून आपण सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि आपण निश्चित प्रकारे सर्वजण आज एवढं म्हणूया की आपण सर्वजण सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागं खंबीरपणे आहोत आणि खंबीरपणे उभं राहू. आणि मतदान उद्या वेळ मतदानाची आली तर चांगल्या प्रकारचं मतदान करू अशा प्रकारची आपण सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय आमदार शंकरजी मंडेकर त्याचबरोबर दिलीपजी बनकर यांचे आगमन झाले. आपलं स्वागत. अहिल्या प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी तमाम बारामती धनगर समाज बांधवांच्या वतीने विश्वास नाना पाटील आणि सहकाऱ्यांच्या वतीने आदरणीय वहिनींना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब मनोगत व्यक्त करतील. आज आपण सर्वजण अतिशय दुःखी अंतःकरणानं आज इथं जमलेलो आहोत. दादांना मनपूर्वक मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ज्या तारखेला हा विमानाचा अपघात झाला त्यावेळेला आपला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अजूनही आपला सर्वांचा विश्वास बसत नाही की दादा आज आपल्यात नाहीत. दादाने 40-45 वर्षामध्ये या महाराष्ट्रासाठी केलेलं काम, आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिलेली उभारी आणि राज्यभर आपला एक व्यक्तिमत्वाचा एक ठसा दादाने आपल्या कामातून उमटवलेला होता. विकास कामावर प्रचंड प्रेम असणारा, कार्यकर्त्यांची जाण असलेला आणि प्रत्येक भागातील प्रत्येक गावातील नस माहिती असलेला एक अजात शत्रू आज आपल्यातून गेलेला आहे. कधीही आपल्याला असं वाटलं नव्हतं की हा प्रसंग आपल्या सर्वांच्यावर येईल. आणि आज आपण सुनेत्रा वहिनींचा बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमधून आपण उमेदवारी अर्ज भरतोय. दत्तामामा भरणेंनी ज्या पद्धतीने विनंती केली, मी विनंती करेन की अजितदादांच्या नंतर अजितदादांनी या विधानसभासाठी केलेलं काम, त्यांनी या शहरावर आणि या मतदारसंघावर केलेलं प्रेम आणि राज्यभरासाठी त्यांचं असलेली छाप ही सगळी पाहता ज्यांनी ज्यांनी आपले उमेदवारी अर्ज भरलेले असतील त्यांना हात जोडून आमची विनंती आहे की त्यांनी आपले उमेदवारी अर्ज परत घ्यावेत आणि ही निवडणूक ही बिनविरोध करावी अशी तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत आम्ही त्यांना विनंती करतो. मी सुनेत्रा वहिनींचा मनपूर्वक आभार आहे की आपल्या कुटुंबावर आलेलं दुःखाचं डोंगर बाजूला सरून त्या आमच्यासाठी पुढे झाल्या. राज्याच्या उपमुख्यपदाची शपथ त्यांनी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष त्या झाल्या.
आणि आता सर्वांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. भावी काळात अशाच प्रकारचं सर्वांचं संगोपन त्या करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ ठेवणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवणं आणि राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक करणं, हे सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण करूया. आणि तमाम सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही त्यांच्या मागे ठामपणानं उभं राहू आणि हाडाची काढ रक्ताचं पाणी हा पक्ष वाढवण्यासाठी करू, असं अभिवचन मी दादांच्या या स्मृती दिनाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आणि तमाम बारामतीकरांना ज्यावेळा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज परत घेतले जातील, त्यानंतर दुर्दैवाने जर काय प्रसंग आलाच तर मग आपण असं भाषण करू की मला वाटतंय देशामधलं रेकॉर्ड ब्रेक निवडणुकीचा निकाल लागेल, असं काम करून दाखवू. पुन्हा एकदा दादांना मी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय मुश्रीफ साहेब. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल साहेब, सन्माननीय आमदार माऊली आबा खटके, आमदार अण्णासाहेब बनसोडे, आपलं स्वागत. आणखी काही पाठिंब्याचे निरोप आम्हाला आलेले, त्या सगळ्यांचा पाठिंबा या ठिकाणी आम्ही डिक्लेअर करूया. या मनोगतानंतर वक्तृत्वाचे शिरोमणी आदरणीय आमदार माजी मंत्री धनंजय भाऊ मुंडे. सर्वप्रथम स्वर्गीय दादांच्या स्मृतीस नतमस्तक होतो. त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि ज्यांनी दादांना घडवलं आणि या महाराष्ट्राला आणि देशाला दिलं, त्या इथं उपस्थित सर्व बारामतीकर बंधू भगिनींनाही मी विनम्र वंदन करतो. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागावी, त्या पोटनिवडणुकीत आदरणीय वहिनींनी महायुतीचे उमेदवार म्हणून उभं राहावं. अर्ज भरण्यासाठी दादा नसताना आम्ही सर्वांनी यावं आणि तुम्ही उघड्या डोळ्यांनी ते सगळं बघावं, असा विचार जीवनात कधी येणं नाही, स्वप्नातही येणं नाही. जे घडायचं नव्हतं ते घडलंय, म्हणून आज ती वेळ आली आहे. या पोटनिवडणुकीत आपण उमेदवारी अर्ज दाखल करतोय. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई, सर्व आदरणीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे आणि ज्यांनी पाठिंबा दिला अशा सर्व संघटनेचे सन्माननीय नेते आणि इथं उपस्थित बारामतीतील मतदार बंधू भगिनींनो आणि दादांच्या जिवलग सहकारी बंधू भगिनींनो, दादांच्या अकाली जाण्यानं या बारामतीच्या मातीचं नुकसान तर झालंच, न भरून येणारं नुकसान. पण ते फक्त बारामतीच्या मातीचं नाही तर महाराष्ट्राच्या मातीचं नुकसान एवढं भयंकर झालंय की ते सुद्धा भरून येणं नाही. 오늘처럼 붉은 달이 뜬 밤이었어. 안녕? 정전인가? 자, 누가 확인할래? 꼭 날카로운 이빨로 씹은 것 같은데. 슈퍼탐사대 X 다음 이야기. 테라피아의 불청객. 로티. धार आता पूर्णपणाने गेलाय.
आणि खरंच दादांच्या जाण्याने इतके दिवस झाल्यानंतर सुद्धा क्षणाक्षराला दादांची जाणीव होणं, दादांची उणीव भासणं, की माझ्यासारख्याला होतीत आपण तर बारामतीतल्या परिवारावर, वहिनींवर, पार्थवर, जयवर यांच्यावर काय ओढावलंय हे एकीकडं, आणि दुसरीकडे ह्या पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागतंय. तर खऱ्या अर्थानं माझ्या अगोदर अनेक जणांनी म्हणले की ही निवडणूक सर्वच पक्षांनी आदरणीय वहिनी साहेबांना बिनविरोध निवडून द्यावं, आणि हीच खऱ्या अर्थानं या देशातील, या महाराष्ट्रातील प्रथा परंपरा आहे की अशा पद्धतीनं एका कर्तृत्वान नेत्याचं अकाली निधन झालं, त्या वेळेस सर्व पक्ष एकत्र येऊन त्या कुटुंबातल्या व्यक्तीला बिनविरोध निवडून दिलेलं अनेक उदाहरणं आहे. मी खरं तर वहिनी साहेबांचे आभार मानतो की दादा गेल्यानंतर कसं तर सर्वाधिक दुःख ज्याला आहे त्यांनी दुःख आपलं बाजूला सारलं, आणि हा पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार माझ्या दुःखापेक्षा मोठा आहे. मला त्या परिवाराच्या दुःखात या परिवाराला बाहेर काढलं पाहिजे, ही जबाबदारी आपल्यासाठी वहिनी साहेबांनी घेतलेली आहे. आता ती जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्यावर आहे. आपण दादांवर किती प्रेम केलं, किती प्रेम आहे, आपण शेवटच्या श्वासापर्यंत राहील. पण अशा कठीण प्रसंगामध्ये ज्यावेळेस आपलं दुःख सारून वहिनी साहेब आपल्यासाठी आपल्या पाठीमागं त्या दुःखात उभ्या राहतात, हे फार क्वचितच जमतं. आज वहिनी साहेब महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. उभा महाराष्ट्र त्यांना पिंजून काढायचा. दादांची कमी भरून येणार नाही, पण दादांची उणीव भासू नये एवढं मात्र नक्कीच वहिनी साहेब आपल्या सर्वांसाठी करतील. हा माझ्यासारखा, मला मुलासारखं सांभाळणाऱ्या वहिनी असतील, दादा असतील, हा माझा विश्वास. आम्ही कोण, आमची काय ओळख, कुठल्या परिस्थितीत दादांनी आम्हाला जवळ घेतलं, त्यावेळेस जनमानसामध्ये आमच्याबद्दल काय चालत. सर्वात तरुण वयाचा वरिष्ठ सभागृहाचा विरोधी पक्ष नेते पदाची माझ्यासारख्याला जबाबदारी द्यावी. अनेक मान्यवर वरिष्ठ नेते ते पद भूषविण्यामध्ये चांगले लायक असताना ती जबाबदारी दिली, आणि आज महाराष्ट्राला माझ्यासारख्याची ओळख झाली. ती माझी ओळख नाही, ही आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांची ओळख आहे. ही धनंजय मुंडेची ओळख नाही आहे. आणि आपल्यापैकी अनेक जण जे इथे आहेत ते दादांच्या प्रेमापोटी आले. आपल्याला सुद्धा कुठं ना कुठं जीवनातील कुठल्या ना कुठल्या वेळेवर दादांनी आपल्याला साथ दिली. दादा आपल्या पाठीमागं उभा आहे. आज ती साथ तेच पाठीराखे म्हणून आपल्या सर्वांना वहिनी साहेबांच्या पाठीमागे या निवडणुकीत उभं राहायचं. मला अनेक प्रसंग मला आठवतात, पण आज बोलणं ते उचित नाही. बारामतीमध्ये आल्यानंतर नाही तर महाराष्ट्रात कुठंही पक्षाचा असो, पक्षविरहित असो, दादा नाही तर दादांच्या फक्त स्वर्गीय दादा खाली लिहिलेल्या फोटोच्या समोर उभं राहून भाषण करावं लागतं. हेच फार मोठं दुःख माझ्यासारखं. आपल्याला प्रत्येकाच्या भावना ह्या यातून बाहेर पडावं लागेल, हे खरं आहे.
स्वतःचे स्वतःला मन सांगतंय की यातून बाहेर पडून सगळ्यांची सेवा आपल्याला करायची, हीच दादांनी शिकवण दिली आहे. त्या शिकवणीला आम्ही कमी पडणार नाहीत. पण आपण सगळेजण यातून प्रयत्न करतोय. आजही माझ्यासारखा एक कार्यकर्ता सर्व पक्षातील नेत्यांना या व्यासपीठावरून आज वहिनी साहेबांसाठी आपण सर्वांनी वहिनी साहेबांना बिनविरोध निवडून द्यावं, ही कळकळीची आणि विनम्रतेची विनंती सर्वच पक्षाला या ठिकाणी करतो. अनेक मान्यवरांनी ती केली आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची ती परंपरा अशा अतिप्रसंगातून निर्माण झालेली, त्यात या परंपरेला कधीही तेढ जाणार नाही. आणि आपल्या वहिनीसाहेब बिनविरोध येतील, मतदान करायची आपल्यावर वेळ येणार नाही. हीच प्रार्थना प्रभू वैद्यनाथाच्या चरणी या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा दादांच्या चरणी नतमस्तक होतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. धन्यवाद भाऊ. ही निवडणूक आनंदाची नाही, तर ही निवडणूक जबाबदारीची आहे आणि हे शिवधनुष्य आदरणीय वहिनींनी पेललेलं आहे आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर. आणि आपण सगळेजण नक्कीच आदरणीय दादांवर जितकं प्रेम दिलं तितकं प्रेम आदरणीय वहिनींना देणार आहोत. यानंतर मी ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय दिलीपजी वळसे पाटील. आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांच्या आवडत्या नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा, राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई, माननीय प्रफुल्लभाई, सुनील तटकरेजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मंत्रीगण, सर्व आजी माजी आमदार, आजी माजी खासदार, पक्षाचे सर्व पदाधिकारी, आपण सर्व अजितदादांच्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसवर, पवार कुटुंबावर प्रेम करणारे आपण सगळे उपस्थित बंधू आणि भगिनी, आज एक वेगळ्या परिस्थितीमध्ये आपण या सभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचं कारण आज अजितदादा आपल्यामध्ये राहिलेले नाही. अजितदादांनी जे या तालुक्याचं, या राज्याचं जे नेतृत्व केलं, त्याला एक इतिहास आहे या पवार कुटुंबाला. मग मातोश्री शारदाबाई पवार असतील, माननीय आप्पासाहेब पवार असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, आणि मग आपले नेते अजितदादा आणि अजितदादांच्या बरोबर घडलेले सगळे कार्यकर्ते, त्यांनी सगळ्यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, भारताचे स्वर्गीय उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण साहेब यांची सगळ्यांची विचारधारा घेऊन पुढे जाण्याचं काम करत असताना या राज्याला, या देशाला एक नेतृत्व दिलं. आणि नेतृत्व दिल्याच्या नंतर
या बारामती मतदारसंघामध्ये देखील जे जे आपल्याला पाहिजे, ज्या ज्या सुविधा पाहिजे, जी जी योजना पाहिजे, ती योजना या ठिकाणी आणण्याचं काम केलं. माझा बारामतीचा परिचय फार जुना आहे. मी ज्यावेळेला शरद पवार साहेबांचा सहाय्यक झालो त्यावेळेला मी 25 वर्षाचा होतो आणि त्या काळापासून तर आजपर्यंत या पवार कुटुंबाच्या बरोबर या सगळ्या जडणघडणीमध्ये जवळून राहण्याची, अभ्यास करण्याची संधी माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याला मिळाली. मी किती वेळा आमदार झालो, किती वेळा मंत्री झालो, ते ठीक आहे, आज तो प्रसंग नाही बोलायचा. पण एकंदरीतच ही जी विचारधारा या कुटुंबानं पुढे नेली, मग सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून या राज्यामध्ये औद्योगिक विकास असेल, शेतीचा विकास असेल, सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असेल, या सगळ्या गोष्टी जर कोणालाही जर We Day is all of you, the few, the dedicated, coming together to change this world. We Day 2011, are you ready to change the world? That energy, that noise you're hearing all around you, that is the power of we and this. मनमोहन सिंगजी, आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांनी अनेक वेळेला सांगितलं, एखादा तालुका किंवा एखादा विकास कसा पुढे घेऊन जायचा तर ते तुम्ही बारामतीला जाऊन पहा म्हणून मनमोहन सिंग साहेबांनी पण जाहीर सांगितलं. प्रणब मुखर्जी साहेब राष्ट्रपती असताना त्यांनी सांगितलं. आताच्या पंतप्रधानांनी बारामतीला येऊन सांगितलं. आणि हे कुटुंब म्हणजे महाराष्ट्राच्यासाठी एक वेगळं कुटुंब आहे. दादांच्याकडे नेतृत्व आल्यानंतर आम्ही सगळे साधारणतः एकाच वेळेला विधानसभेत निवडून गेलो. दादांनी मंत्री, उपमुख्यमंत्री अनेक पदं भूषवली, पण पदापेक्षा सुद्धा राजकारण, समाजकारण, सर्व धर्म समभाव, ज्येष्ठांना आदर, तरुणांच्या बरोबर हे सगळं काम केलं आणि भविष्य सुद्धा खूप मोठं होतं. पण नेत्याला कदाचित हे मान्य नसावं आणि म्हणून हा दुर्दैवी प्रसंग आपल्यावर आलेला आहे. आपण आता कितीही बोललो तरी आपल्याला सगळं वर्णन करता येणार नाही. दुःख वडिलांच्या मनात आहे, पार्थ असेल, जय असेल, त्यांच्या मनामध्ये आहे, सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि राज्यातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांच्या मनामध्ये दादांच्या सारखं एक उमदं नेतृत्व गेल्यामुळं आज या राज्याची, या जिल्ह्याची, या तालुक्याची, देशाची जी हानी झालेली आहे ती भरून येणारी नाही. आणि म्हणून माझं आता आपल्याला ज्या परिस्थितीतून पुढे जावं लागणार, आदरणीय सुनेत्रा वहिनींनी जबाबदारी स्वीकारली. दुःखाचा डोंगर असताना
आता या सगळा कारण सुनेत्रा वहिनींचा परिवार किंवा पवार कुटुंबियांचा परिवार हा फक्त त्यांच्या घरापुरता, काटेवाडीपुरता, बारामतीपुरता नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या देशामध्ये या परिवाराच्या संदर्भामध्ये आनंदानं त्या ठिकाणी नाव घेतलं जातं. आणि अशा एका दुर्गम अडचणीच्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा वहिनींना आता या तालुक्याचं, या जिल्ह्याचं आणि या राज्याचं नेतृत्व करायची संधी त्या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून ही निवडणूक लागलेली आहे. आपण आता फॉर्म भरणार आहोत, वेळ खूप कमी आहे, जास्त बोलणं योग्य होणार नाही. सगळ्यांच्या नेत्यांना सांगतो की आपल्याला पुढे जायचंय, आज फॉर्म भरायचा आहे. 3 वाजेपर्यंत किती फॉर्म येतात ते बघू. मधल्या दिवसात ज्या ज्या नेत्यांशी, पक्षांशी, वैयक्तिक फॉर्म भरलेल्या लोकांशी सगळ्यांशी बोलून ही निवडणूक बिनविरोध कशी होईल याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण कार्यकर्त्यांना माझा पृथ्वीराज साहेब, जबाबदारी तुमची सगळ्यांची खूप वाढलेली आहे. मग इथला मी असं दावा घेऊन समाजाला अलग अलग करू इच्छित नाही, पण सगळ्या समाजाला जे प्रेम दादांनी दिलं, ज्या कार्यकर्त्यांना प्रेम दादांनी दिलं, आपल्याला निवडणूक बिनविरोध करायचा आपण प्रयत्न करणार आहोत. पण नाहीच आपल्याला यश त्याच्यामध्ये आलं तर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची, तुमची, आमची, सगळ्यांची एक जबाबदारी मोठी वाढणार. आणि एक नवीन रेकॉर्ड, जे अजितदादांचा रेकॉर्ड 1 लाखाच्या पेक्षा जास्त मताने निवडून आले, नवीन रेकॉर्ड आपल्याला प्रस्थापित त्या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून वहिनींचा विजय हा निश्चित तर आहेच, पण त्याला एक बळ त्यानं देणं ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आणि म्हणून बारामतीच्या सगळ्या जनतेला मी विनंती करतो, सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी या कामामध्ये पुढं जायचंय आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचंय. गाळ पडू नका. उमेदवारी बाकीचे उमेदवार मागे घेतील न घेतील, आपल्या दृष्टीने निवडणूक आज फॉर्म भरल्यानंतर सुरू झालेली आहे. आणि एकदा हे सुरू झालं, आता वहिनी निवडून आल्या, ते राज्याचं नेतृत्व करणार आहेत. आता आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत, कदाचित मर्यादित ताकद असेल आमची, आम्हाला आमची ताकद, पक्षाची ताकद राज्यामध्ये वाढवायची आहे. आणि आज जे काही माध्यमांच्या मधून इकडून तिकडून ज्या ज्या काही उलट्या सरळ चर्चा चालू आहेत, मी सांगतो, सगळ्यांच्या वतीने सांगतो, मला काय अधिकार नाही, पण हा पक्ष आम्ही एक संघ ठेवून, हा पक्ष आम्ही नुसता पुणे जिल्ह्यापुरता किंवा बारामतीपुरता न ठेवता महाराष्ट्रामध्ये उद्या जर लोकसभेच्या जागा वाढणार आहेत, विधानसभेच्या जागा वाढणार आहेत डिलिमिटेशन मध्ये, आणि मग त्यावेळेला या एका सर्कलच्या बाहेर जाऊन आपल्याला राज्यामध्ये आपला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादांनी दिलेला पक्ष, हा पुढे घेऊन जायचं काम आपल्याला करायचं आहे. आणि ते करण्यासाठी तुमची, माझी, प्रत्येकाची जबाबदारी ही खूप मोठी आहे. कारण नुसतं तालुक्यापुरतं नाही, तर राज्यामध्ये अनेक लोकांचं भवितव्य, अनेक लोकांचे स्थान, अनेक लोकांची शक्ती ही त्या ठिकाणी आपल्याला वाढवायची आहे, काम करायचंय, समाजापर्यंत जायचंय, लहान माणसापर्यंत जायचंय. आदिवासी असेल, मागासवर्गीय असले, अल्पसंख्याक असेल, एनटी, व्हीजेएनटी, कुठल्याही वर्गातला कार्यकर्ता असेल,
आपण सगळ्यांनी प्रयत्न करा आणि तो प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून आपण वहिनींना मोठ्या फरकानं विजयी करू. बिनविरोध झाले तर ते बोनस, नाही झाले तर आपली तयारी आजपासून सुरू. आपण सगळे जबाबदारी घेणार की नाही मला हात वर करत सांगा सगळ्यांनी. आणि मग जर तुम्ही सगळेजण एवढे पाठीशी असाल तर माझी खात्री आहे निवडणुकीची चिंता करू नका. पुढे आपल्याला जायचंय, खूप उंचावर आपल्याला वहिनींना न्यायचंय, पक्षाला न्यायचंय आणि हे काम आपण सगळेजण मिळून करूया. एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद आदरणीय वळसे पाटील साहेब. दादांनी आयुष्यभर कार्यकर्त्यांवर जे प्रेम दिलं, प्रेम केलं, त्याची परतफेड करण्याची ही वेळ आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब. आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब. एका विमानास्क मनस्थितीत विलक्षण पद्धतीने आलेल्या या प्रसंगाच्या नंतर दादांशिवाय बारामती विधानसभा मतदारसंघातील ज्यांचं नामनिर्देशन पत्र आपण या ठिकाणी दाखल करणार आहोत ते आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याच्या उपमुख्यमंत्री, आमच्या सर्व सभ्य सुनीता वहिनी, प्रफुल्लभाई मुश्रीफ साहेब, दिलीपराव, धनंजय, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, पक्षाचे सर्व आमदार, माजी आमदार, इतर सामाजिक संघटनेने, इतर पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेने ज्यांनी आज पाठिंबा दिला ते सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि जमलेले माझ्या बारामतीकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, विश्वकर्माने विश्वाची निर्मिती केली आणि 21व्या शतकातल्या पहिल्या दशकापासून बारामती आणि राज्याची निर्मिती करण्यामध्ये अजितदादांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती राहील. एका परीने आधुनिक विचाराचा विश्वकर्मा म्हणून दादांची उल्लेख या निमित्ताने केला तर ते काही चुकीचं ठरू शकणार नाही. काल रात्री पार्थ आणि जय बरोबर पुरा बारामती फिरलो आणि बारामती फिरल्याच्या नंतर दादा गेले 28 जानेवारीला, त्यावेळेला जसं छातीवरती दगड बसला तसं काल बारामती फिरल्याच्या नंतर जे बारामतीचं विश्व राज्य आणि देशापुरता नव्हे तर जगभरातलं एक वेगळं शहर म्हणून त्यांनी उभं केलंय, त्याचा आता उद्याची वाटचाल कशा पद्धतीने होणार असं प्रश्नचिन्ह रात्रभर मनामध्ये राहील. 28ला झोप लागली नाही, 29ला लागली नाही, पण कालही झोपू शकलो नाही. पण एवढा विश्वास नक्कीच वहिनी मनामध्ये आहे ज्या अखंडपणाने दादांची साथ आपण सावलीसारखी दिली. दादांचा राजकीय संघर्ष असेल, दादांचा वेळेनुरूप लोकांच्या जवळचा संवाद असेल, कुटुंबाला कदाचित कमी वेळ मिळाला नसेल तरी सुद्धा ज्या पद्धतीने आयुष्यभराची साथ आपण त्या ठिकाणी दिली, दादांच्या नंतरची बारामती असा विचार कधी बारामतीकरांच्या मनामध्ये आयुष्यामध्ये आला नसेल. ते बारामतीकरांचं दादांचं अधूर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी वहिनी साहेब आपल्यावरती आहेच. आपण त्या समर्थपणाने करालच. ज्या धीरोदत्त पद्धतीने, ज्या संयमाने आम्हा सर्वांची विनंती मान्य करून आपण हे सारं काही स्वीकारलं. समजू शकतो प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये नेमक्या काय काय भावना उभ्या राहिल्या असतील, पण त्याच्या पलीकडे जात हे विश्व जे काही उभं दादानी केलेलं आहे त्याचा त्याच पद्धतीने पुढे नेण्याची जबाबदारी ज्या वेळेला येते आणि ती आपण स्वीकारतात, त्यासाठी आपले ऋण व्यक्त करण्यासाठी आमच्या शब्द भांडारात शब्द त्या ठिकाणी नाहीत. पण माझ्या मनामध्ये कालपासूनचा विचार रात्रभर या निमित्ताने एवढाच आला की वहिनी आपण असाल, पार्थ असतील, जय असेल, या सर्वांनाच जी बारामतीची निर्मिती दादानी केलेली आहे ती पुढ्या पद्धतीने टिकवणं, अधिक वाढवणं, दादांच्या स्वप्नातलं बारामती घडवणं, नियतीने कदाचित वेगळ्या पद्धतीने आपल्यावरती जबाबदारी दिलेली असेल, पण एक दादांचा निकटचा 40 वर्षाचा सहकारी म्हणून विश्वास व्यक्त करतोय
आपण पार्थ आणि जय ही जबाबदारी नेटाने पूर्ण करालच आणि जगातलं एक उत्तम शहर म्हणून बारामतीला नावारूपाला आणण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या हातून प्रचंड पद्धतीचं योगदान त्या ठिकाणी होईल याच्यात माझ्या मनामध्ये शंका नसते. कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राची ओळख स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, त्यांनी महाराष्ट्राची निर्मिती केली. मराठी भाषिकांचं राज्य असलं पाहिजे अशी भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली आणि या चांद्यापासून बांद्यापर्यंत असा एक जिल्हा नाही, असा एक तालुका नाही, असा एक गाव नाही, अशी एखादी एक वस्ती नाही. 28 जानेवारीला त्या गावातल्या त्या वस्तीतला प्रत्येक माणूस हळहळला असेल नसेल अशी एकही वस्ती चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या राज्यातली अशी कुठली नसेल. देशभरामध्ये सुद्धा त्या कालावधीमध्ये एक वेगळं वातावरण नक्कीच निर्माण झालं. प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेल्या एक अंतःकरणापासूनच्या एक वेगळ्या भावना, दादांसारखं लोकोत्तर नेतृत्व आपल्यामध्ये नाही, ही प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली एकतरीची हळुवारपणाच्या वेदना संबंध देशाने त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने अनुभवल्या आणि गेले 2 महिने संबंध महाराष्ट्र संबंध देश या साऱ्या गोष्टीकडे एका वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहतोय. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता, एक अल्प समाजामध्ये जन्माला आलेला कार्यकर्ता, स्वर्गीय वसंतदादा पाटील, बॅरिस्टर शांतुले साहेब, विलासरावजी, सुशीलकुमार शिंदे साहेब, श्रद्धे पवार साहेब आणि माझ्या राजकीय आयुष्यातला अधिक काळ दादांच्या समवेत ज्या पद्धतीने गेला, हलकं फुलकं बोलत, अनेक वेळेला विनोद करत, परखडपणाने स्पष्टपणाची आपली भूमिका मांडत, प्रशासनावरची असलेली त्यांची विलक्षण पद्धतीची पकड, दुर्दैवी राजकीय इच्छाशक्ती आणि लोकांचं अविरतपणाने सेवा करण्याचं त्यांचं व्रत आणि वसा हे माझ्या जीवनावरती कोरलेलं एक तऱ्हेचा आदर्श आहे असं म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकणार नाही. अनेक वेळेला असे प्रसंग आले ज्या प्रसंगातून वाटचाल करत असतानाच आज तो आठवण करण्याचा क्षण या ठिकाणी नाही, पण आठवण एवढ्यासाठीच येते की ज्या वेळेला एक देव दुर्लभ नेतृत्व आपल्यापासून जातं त्याला उद्याची वाटचाल करण्यासाठी त्यांनी दिलेली इच्छाशक्ती, त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांनी टाकलेला विश्वास हा पुढच्या कालावधीमध्ये अविरतपणाने चालू ठेवणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरू शकत असतं. म्हणून मैंने आपले ऋण मी मगाशी व्यक्त केलेच. गेले 2 महिने आम्ही सगळेजण ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. पण समर्थ महाराष्ट्र 23व्या शतकामध्ये, आता ज्या शतकामध्ये आपण वाटचाल करतो आहोत, 3ऱ्या शतकातलं हे 6वं वर्ष आहे. आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे त्या धीरोदत्त पद्धतीने आपण सारा नीटनेटका संसार एका बाजूला उभा केला. बारामतीकरांना आपलंसं निर्माण करण्यामध्ये आपण त्या ठिकाणी यशस्वी झालात. ही वाटचाल नक्कीच त्या ठिकाणी होईल. सर्वच राजकीय पक्षांना मी आवाहन केलेलं आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा जो संपर्क करण्याचा प्रयत्न आदरणीय प्रफुल्लबाईंनी केला, मी सुद्धा केला. कदाचित त्यांच्या मनात असेल नसेल तरी सुद्धा तो आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करूया. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आपण सर्वांचा जो संपर्क करण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यातूनही निवडणूक जर का बिनविरोध झाली तर एका लोकजर नेतृत्वाने महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सेवा करण्यासाठी ज्या कणखरतेने पावलं उचलली त्या नेत्याला विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणं म्हणजे वहिनींना बिनविरोध विधानसभेवरती निर्वाचित करणं. या भावनेतून या सर्व राजकीय पक्षांनी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेनी आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखा ज्या वेळेला निवडणूक लढवत असतात त्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती त्या ठिकाणी. कदाचित जर काय निवडणूक लादलीच गेली, लादली हा शब्द वापरतो, लादली गेलीच तर तमाम बारामतीकरांना एवढीच विनंती आहे. जसं 91ला दादा लोकसभेला निवडून आले, 91च्या अखेरीसच विधानसभेला आले, 95, 99, 4, 9, 14, 19, 24 सलग 8 निवडणुका दादा बारामती विधानसभातून निवडून आले. पण या सगळ्या निवडणुका लढत असताना नेहमी सत्तेवरती असं नव्हते असं नाही. 95ला ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली त्याला राज्यामध्ये सत्तांतर झालं. 99ची निवडणूक झाली तर दादांच्यासाठी एक वेगळं आव्हान त्या कालावधीमध्ये निर्माण केलं गेलं होतं. पण त्यांचं मताधिक्य होतं. प्रत्येक निवडणुकीमध्ये चंद्र जसा अमावस्येच्या नंतर फुलं जातो आणि पौर्णिमेमध्ये रूपांतर होतं तसं दादांच्या मतांचं रूपांतर प्रत्येक निवडणुकीमध्ये चढत्या क्रमाने त्या ठिकाणी गेलं. पण उभ्या महाराष्ट्रामध्ये पादांकन करत संबंध महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दादा पहिल्या दिवसापासून अर्ज भरण्यासाठी बारामतीला यायचे आणि उरलेले सगळे दिवस महाराष्ट्रातल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे. निवडणूक जर का यदा कदाचित लादलीच गेली बारामतीकरांना माझी हात जोडून विनंती आहे, वहिनी साहेब आपण आज अर्ज भरा.
dominate the Rift with Opera GX. Install any official LoL esports mod from GX Store to unlock bonus content and features. Browse the collection and choose a mod. Open GX Corner and scroll to the Riot section with a brand new co-streaming hub. Set your language and choose a stream. Only on the browser for gamers. Only on Opera GX. आल्याच पाहिजे ही साथ भावनिक साथ दादांचं सहकार्य म्हणून मी आपल्याला या निमित्ताने करू इच्छितो आहे. दादांच्या व्यक्तिरेखाचे अनेक पैलू जवळून पाहायला मिळाले आणि म्हणून आज आम्ही सर्वजण सांगतो की ती साथ वहिनी साहेब आपल्या पाठीमागे आमच्या सर्वांची निश्चितपणे राहील. कुणी काही म्हणतो आजचा क्षण त्या ठिकाणी नाहीच. हा भावनिक क्षण आहे, हृदयस्पर्शी क्षण आहे. ज्या क्षणाची आठवण मनामध्ये ठेवत उद्याच्या भविष्याची वाटचाल करायची आहे. दादांनी महाराष्ट्र घडवला. बारामती उद्याच्या भवितव्यामध्ये काय करायचे असं त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण फार ज्या पद्धतीने प्रयत्न करतील. आयुष्य माझं असेपर्यंत आमच्या सर्वांची साथ आपल्या पाठीमागे असेल असं आज या भूमीमध्ये या ठिकाणी या निमित्ताने सांगू इच्छितो. म्हणूनच या सगळ्या वाटचालीतले अनेक बाबी त्या ठिकाणी आहेत. सर्व राजकीय पक्षांनाही सुद्धा पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो. आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने बावनकुळे साहेब पण येणार आहेत. राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. भुजबळ साहेब आपण या ठिकाणी आलेले आहात. पण मी अधिक बोलून आपल्या सर्वांची वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही. पण मी मगाशी जे बोललो ते पुन्हा एकदा व्यक्त करतो की निवडणूक बिनविरोध व्हावी आणि जर काही निवडणूक बिनविरोध होणारच नसेल तर शपथ सांगतो 52 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या देशाला दिली. आजवर देशामध्ये कुठल्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो कोण उमेदवार विजयी झाला असेल सर्वाधिक मताने त्याच्यापेक्षा जास्त विक्रमी मताने वहिनींना निवडून आणायचं अशा पैसा संकल्प आपण सर्वांनी मिळून करावा. ही दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांनाच आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. धन्यवाद. नक्कीच ही भावनिक निवडणूक आहे. यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय भुजबळ साहेब. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांच्या नेत्या आदरणीय सुनेत्राताई, सर्व आमचे नेते मंडळी, आमचे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी, आमदार, माझ्या बारामतीकर सर्व बांधवांनो, भगिनी आणि माता, निवडणूक आता तुम्ही अनेक लढलेले आहात, जिंकलेले आहात प्रचंड बहुमता. पण या निवडणुकीची पार्श्वभूमी जी आहे ती फार वेगळी आहे. अजितदादा आजही मंत्रिमंडळात मंत्रालयात गेलं की असं वाटतं की अजितदादा इथून तिथून येतील किंवा ऑफिसमध्ये भेटतील. बारामतीमध्ये आज उतरल्यानंतर दादा नाहीत अशी बारामती मनाला फार अजूनही चटका लावून जाते. पण काही सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, काही दैवाच्या हातात असतात. आणि म्हणून जे आहे त्याला आपल्याला पुढे तोंड द्यायचं. ही जी निवडणूक खरं म्हणजे निवडणूक घेण्याचा काही प्रश्न नव्हता, परंतु दादाने जी अचानक जाण्याची वेळ जी काही निवडली आणि त्याच्यामुळे ही निवडणूक आणि आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि इतर सगळ्या अनेक पक्षांनी पाठिंबा देऊन आपण सुनेत्राताईंना दादांच्याच या जागेवर निवडणुकीसाठी उभं केलंय. आपण एक लक्षात घ्या, सुनेत्राताई या केवळ बारामतीच्या आमदार म्हणून तुम्ही देणार नाही, त्या राज्याच्या एक नेत्या आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
आणि त्या दृष्टीनंच तुमची आमची पाहू जे आहे पुढची वाट असली पाहिजे. या निवडणुकीने पाहताच म्हणजे तुम्ही निवडून देणार 100% याच्याबद्दल माझ्या मनात जरा सुद्धा शंका नाही. पण हे मतदान करताना सुद्धा तुमच्या लक्षात हेच असलं पाहिजे की आपण राज्याच्या एका आमच्या भगिनी नेत्यांना निवडून देतो आहोत. राज्याच्या नेत्या त्या भगिनी आहेत आमच्या. खरं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. अनेक पक्षांनी जे आहे आपल्याला पाठिंबा दिला. 10-15 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटलो. म्हणतो काही प्रश्नच नाही, आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित निवडणूक लढवायची आहे. मी म्हटलं आपल्याला भेटलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना. आपण म्हटलं जरूर भेटा. स्वतः काल सुद्धा त्याच्या अगोदर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी एक आवाहन केलं, एक भावनिक आवाहन की ही निवडणूकची पार्श्वभूमी वेगळी आहे आणि म्हणून ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. याच्या अगोदर सुद्धा असे काही प्रसंग महाराष्ट्रामध्ये जेव्हा आले तेव्हा सगळ्यांनी अतिशय समंजसपणा दाखवलेला आणि तोच समंजसपणा आज महाराष्ट्रातील अनेक पक्ष जे आहेत आणि नेते जे आहेत ते दाखवत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तर पाठिंबा दिलाच. 5-7 दिवसापूर्वी मी आणि दिलीप वळसे पाटील ताईजवळ बसलो होतो. त्यांनी फोन लावला शिंदेंना. ते म्हणले जरूर, काही प्रश्नच नाही, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. ताईंनी फोन लावला रामदास आठवले. ते म्हणाले मी येण्याचा प्रयत्न करतो आहे. जानकर साहेबांना फोन लावला, म्हणे मी येण्याचा प्रयत्न करतो आहे. उद्धवजी ठाकरेंना फोन लावला. ते प्रश्नच नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे. एवढंच नाही, ताई म्हणाला की भुजबळ आणि दिलीप तुमच्याकडे येतील. निरोपाला कशाला, ते बरोबर दिसत नाही. आम्ही मनापासून तुमच्या बरोबरच आहोत ना. बाकी कधी पण तुम्ही या, पण या कामासाठी येणं काही आवश्यक नाही. आम्ही पूर्णपणे तुमच्या बरोबर आहोत. आणि पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुप्रियाताईने तर अगोदरच जाहीर करून टाकलं की आम्ही उमेदवार उभा करणार नाही. आणि मग ताईंकडूनच आम्ही निघालो. मी आणि दिलीप आणि पवार साहेबांकडे गेलो. सुप्रियाची आई तिथंच होत्याच. सांगितलं की असं. त्यामुळे कुठे प्रश्न येतो. आम्ही सगळ्यात अगोदर आम्हीच जाहीर केलेलं आहे की आमचा उमेदवार असणार नाही आणि आमचा पाठिंबा असणार. बऱ्याच वेळ बोलत होते. त्यांचं पण म्हटलं तुमचं मतदान आहे. हो म्हणाले आहे आमचं मतदान, येण्याचा प्रयत्न नक्की आपण करणार. पूर्णपणे त्यांचे सुद्धा आशीर्वाद आहे. जे खरं आहे ते खरं आहे. ताईंनी खूप प्रयत्न केले खरगेंना फोन लावायचा. काँग्रेसचे अध्यक्ष कुठे ते विमानात होते, कुठे काय होते, कुठे काय होते. आणि मग हे काही मला कळलं की जयराम रमेश यांचे नेते त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही वरिष्ठांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कुणाच्या विरुद्ध जे आहे वाईट बोलायचं काहीच कारण नाही. अजूनही आपण सगळ्यांना विनंती करणार आहोत की या निवडणुकीची पार्श्वभूमी पहा आणि ती लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी जे आहे बिनविरोध ताईंची ही निवडणूक पार पाडली पाहिजे. माझी खात्री आहे राजकारणी ही सुद्धा शेवटी माणसं आहेत. त्यांना सुद्धा मन आहे, त्यांना सुद्धा भावना आहे. त्या भावनेलाच मी हात घालतोय आणि सांगतोय की निवडणुकीचा जो आहे
ही निवडणूक आताच संपली पाहिजे, निवडणुकीच्या दिवसाच्या अगोदरच, आणि ताईचा विजय झाला पाहिजे. त्यासाठी जे आहे सगळ्यांनी बिनविरोध निवडणूक, एक आनंददायी वातावरण आहे. वातावरण दुःखद आहे, पण त्यामध्ये सुद्धा आपण एक चांगलं पाऊल उचलतोय याचा आनंद सगळ्यांना होणार आहे. मी अधिक काही बोलणार नाही, आणि म्हणूनच सांगितलं, कुणाच्याही कृपया हा विरोधात बोलण्याचं काही कारण नाही. विरोधात बॅनर लावू नका, पोस्टर लावू नका. ताईंचे बोर्ड जरूर लावायला पाहिजे, दादांचा आशीर्वाद जरूर लावला पाहिजे. आणखी जे जे काही जे पॉझिटिव्ह आपल्याला जे वाटतं ते आपण करूया. निगेटिव्ह करण्याची काहीही गरज नाही. कुणाला आव्हान प्रत्याव्हान देण्याची आवश्यकता नाही, आणि आपण ती करण्याची गरज नाही. आपण एका वेगळ्या भावनेतून ही निवडणूक लढतो आहोत, आणि ही निवडणूक त्याच भावनेनं पुढे सरकली पाहिजे, आणि त्याचा निकाल सुनेत्राताई या राज्याच्या नेत्या म्हणून आपण बारामतीमधून त्यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवणार आहोत. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भुजबळ साहेब. यदा कदाचित ही निवडणूक लादली गेलीच तर प्रेम काय असतं बारामतीकर अखंड महाराष्ट्राला दाखवतील. मताधिक्य काय असतं हे महाराष्ट्राला दाखवतील. विक्रम काय असतो हे महाराष्ट्राला दाखवतील. आदरणीय दादांचे शब्द आठवा. आदरणीय दादा सबंध महाराष्ट्रभर फिरायचे आणि अभिमानाने सांगायचे की मी प्रचाराच्या दिवशी फक्त बारामतीमध्ये असतो, फॉर्म भरतो आणि अखंड महाराष्ट्रभर फिरतो, कारण माझं नाणं खणखणीत आहे. आणि त्याच नाण्याची दुसरी बाजू आदरणीय वहिनी आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे येणारा काळ आदरणीय वहिनींच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली बारामतीकर आणि सबंध महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे मार्गक्रमण करणार आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय आदरणीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांना मी विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम आमचे नेते आणि आपल्या सर्वांचे विकासाचे जनक स्वर्गीय अजितदादा यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत. आज बारामती विधानसभेच्या या पोटनिवडणुकीच्या नामांकनच्या दिवशी इथे आपण सर्व जमलेलो आहोत. यामध्ये आपल्या सर्वांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि या राज्याच्या उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार, पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरेजी, पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब, पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय हसन मुश्रीफजी, धनंजयजी मुंडे, राज्यातले सर्व मंत्रीगण, खासदार, आमदार, ज्येष्ठ नेते आणि आलेले सर्व दादांच्यावर प्रेम करणारे, वहिनीवर प्रेम करणारे, पार्थ आणि जयवर प्रेम करणारे सर्व माझे बारामतीचे बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, दादाच्या नंतर इथे बारामतीला अशा प्रसंगामुळे यावं लागेल असा कधीच कल्पनाही नव्हती. दादा गेले त्या दिवशी वहिनी दिल्लीत होते.
अधिवेशनाचा होता. पण जी दुःखद समाचार मिळाल्यानंतर आम्ही इथे आलो. आपण सर्वच होते, अख्खा महाराष्ट्र होता आणि दादाला शेवटची सलामी देण्याकरिता लाखो फक्त बारामतीकरच नव्हते, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि आमच्या फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नव्हे, पण प्रत्येक विचारधाराचे, प्रत्येक राजकीय पक्षातले महानुभाव दादाला शेवटची सलामी देण्यासाठी आलेले. तो दृश्य अस्वर्णनीय आहे, कधी आपण विसरू शकत नाही. ज्यांच्या काही घेणं देणं नसते, आपला घरच्या कुटुंबाचा एखादा व्यक्ती जातो, फार जवळचा असेल तर 2 डोळ्यात अश्रू येते. पण इथे जिथे जिथे तुम्ही पहा, जिथे तुम्ही जावा, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. काही नाता नाही, फक्त आमचा दादा, आमचा नेता हे आम्हाला सोडून गेलात. आणि त्यांनी हजारो लाखो लोकांच्या जीवनामध्ये जो एक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, त्याचा कारण होता की लोकांचा स्वतःचा माणूस गेला, माझ्या स्वतःच्या घरच्या व्यक्ती गेला, अशी भावना त्या दिवशी या बारामतीमधून आपल्याला दिसत होती. तो क्षण कधी विसरू शकत नाही. आणि आज मी वहिनी साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की अशा दुःखाच्या क्षणी जेव्हा आपल्या सगळ्यांना वाटत होता की आता यापुढे काय, आमचा कोण, या बारामतीचा कसा काय होईल, आमच्या पक्षाचा काय होईल, प्रत्येकानं ही जी चिंता होती, आमच्या वहिनी साहेबांनी हिम्मत दाखवली. स्वतःचा दुःख त्यांनी मनात किती असेल, वेदना तर होतेच, पण त्या बाजूला करून नाही, माझी पण काही दादाच्या नंतर जबाबदारी आहे हे समजून त्यांनी आपला दुःख बाजूला करून पार जयला पण सुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांनी सुद्धा त्यांच्या आईला हिम्मत दिली, सगळ्या पक्षाला हिम्मत दिली आणि आमच्या वहिनी साहेबांना या पक्षाची आणि राज्याची जबाबदारी देण्याचा एक काम जे त्यांनी केला. बहिणी, मी आपल्याला कोटी धन्यवाद करतो, आपला आभार व्यक्त करतो. हा बारामती, आता आपण येतो दररोज, तुम्ही तर इथेच राहतात, आम्ही जेव्हा येतो, हे बारामती काय तालुका स्थळ आहे? अरे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर पेक्षाही हा फार सुंदर आणि मोठा, आणि असं वाटते की हा मोठ्या शहरामध्ये आपण कुठे भारतातला कुठल्या चांगल्या शहरामध्ये आपण प्रवेश केलाय. ही काय असंच नाही बनून जाते. नुसते इकडची निधी का तिकडची निधीमुळे नाही बनत. त्याच्यासाठी विजन लागते, त्याच्यासाठी त्याग लागते, तपस्या लागते. हे या दादांनी आपल्या बारामतीसाठी करून दाखवलेलं आहे. आणि बारामतीसाठीच नव्हे, अख्खा महाराष्ट्रासाठी दादाच्या फार मोठं योगदान राहिलेलं आहे. तुम्ही चांदा ते बांधाची आपण चर्चा करतो, तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जा, एखादा मोठा विकासाचा महत्वाचा काम जर कोणाच्या हातात झाला असेल तो अजित दादाच्या हातात झालं असेल, हे तुम्हाला दिसायला मिळेल. ही ख्याती होती आपल्या नेत्याची. एवढा मोठा नेतृत्व आपल्याकडे होता, एवढा मोठा माणूस आज आपल्यामधून निघून जाते, तेव्हा स्वाभाविक आपल्या सर्वांच्यासाठी फार मोठी ही क्षती आहे, की फार मोठा आहे आपल्यासाठी झटका आहे. मित्रांनो, आज निवडणुकीच्या बद्दल भुजबळ साहेबांनी काही सूचना केल्या, दिलीपरावांनी केल्या, मुश्रीफ साहेबांनी, तटकरे साहेबांनी केल्या. आम्ही मनापासून आम्ही प्रयत्न केले आणि अजूनही आम्ही करणार आहोत की आमच्या वहिनी साहेबांची ही निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे. ही आपल्या महाराष्ट्राची एक परंपरा आहे, एक प्रथा आहे. अशा म्हणजे एक मोठा नेतृत्व आपल्यामधून असा आकस्मिक निघून गेल्यानंतर
आपल्याला त्यांना खरी श्रद्धांजली जर व्हायची असेल, खरा त्यांचा सन्मान करायचा असेल, तर आपण वहिनी साहेबांना त्यांच्या जागेवर बिनविरोध बसवलं पाहिजे. ही आपली आजपर्यंत महाराष्ट्राची एक रीत रिवाज आणि प्रथा राहिलेली आहे. भुजबळ साहेबांनी खरं म्हटलं, सगळ्यांशी बोलणं करायचा आपण प्रयत्न केलेलाच आहे. कालही मी खरगे साहेबांना फोन केला होता, ते केरळमध्ये होते, 1-2 सभामध्ये होते. ठीक आहे, बोलणं होऊ शकलं नाही. त्यांच्या पीएचा निरोप होता की आम्ही तुमच्या म्हणजे काय निरोप आहे मला सांगा, मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. ते आम्ही आपल्यापर्यंत विनंती केली आहे. मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांचा मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी साथ तर दिलाच आहे, पण सोबत त्यांनी सुद्धा त्यांच्या वतीनं राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना विनंती केली की आपण वहिनी साहेबांना बिनविरोध निवडून दिलं पाहिजे, त्यांना साथ दिलं पाहिजे. हे मी एकनाथ शिंदे साहेब आता थोड्या वेळानंच येतात. बावनकुळे साहेब पण भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून इथे येऊन राहिले. आपण बाकीच्याही सर्व पक्षाच्या जे नेतृत्व आहे, जे ज्या लोकांनी साथ देण्याच्यासाठी कबूल केलाय, त्या सगळ्या लोकांना आपण धन्यवाद देऊ इच्छितो. आणि अजूनही आज जरी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असेल, अजून 3-4 दिवस आपल्या हातामध्ये आहे. आपण शेवटपर्यंत सगळ्यांना म्हणजे विनंती करायचा प्रयत्न करू की आपण वहिनीला बिनविरोध निवडून द्यावं. पण समजा काही कमी जास्त झालं, जसं तटकरे साहेब म्हणले, भुजबळ साहेब म्हणले, त्याच्यामुळे काही फार काही परिणाम काय होणार नाही कसं आपल्यालाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे. पण परिणाम होणार नसेल, पण आपल्याला विक्रम नोंदवायचा आहे. फक्त परिणाम तर आपल्याला माहित आहे, वहिनी साहेब निवडून येणारच, 100% येणार आणि भरघोस मताने येणार. पण विक्रमी मतामध्ये त्यांना निवडून आणणं ही आपल्या सगळ्यांच्या परम कर्तव्य आहे. हीच दादाला खरी श्रद्धांजली राहणार आहे. हेच मी आपल्या सगळ्या लोकांना विनंती मी करू इच्छितो. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक वर्षापासून एक प्रवाह आहे, एक विचारधारा आहे. दादांनी भूमिका घेतल्यानंतर भुजबळ साहेब असो, मुश्रीफ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, तटकरे साहेब, मी, आम्ही बाकीचे सर्व इथे जे मंचावर बसलेले आमदार आहे, खासदार आहे, नेते आहे, सगळ्यांनी एक दादाला साथ देण्याचा एक निर्धार केला. दादाच्या भूमिकेला सुसंगत राहण्याचा सगळ्यांनी विचार हे मान्य केला आणि दादांनी त्याच हिशोबाने एक नेतृत्व या महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रदान करण्याचं काम केलं. मी शिंदे साहेबांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवादही देतो की आपण थेट इथे बारामतीला आपण पोहोचले. आणि मी म्हणून अधिक मी काय बोलणार नाही, फक्त एवढंच म्हणेल की दादाच्या या नेतृत्वामध्ये जे आपण काम करत आलो, आज ते शिंदे साहेब बसलेले आहेत, देवेंद्रजी आणि शिंदे साहेब आणि दादांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला नेतृत्व प्रदान केलं, त्यामुळे आज परत या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आपण स्थापन करू शकलो. त्यामध्ये सिंहाचा वाटा आमच्या शिंदे साहेबांना सुद्धा आहे, त्यांचा आहे, ही आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागणार. म्हणून मित्रांनो, आज आता वेळ अधिक मी न घेता मी आपल्या सर्वांना परत हीच विनंती करू इच्छितो की आपल्याला येणाऱ्या या निवडणुकीमध्ये बिनविरोध झाला तर उत्तम, नाहीतर आपल्या सगळ्यांना आपल्या घरची ही निवडणूक, आपली स्वतःची निवडणूक, आपली जबाबदारी आहे. म्हणून विक्रमी मतानं आमच्या वहिनी साहेबांना आपण निवडून द्यावं, हीच मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. आपल्या सर्वांचा धन्यवाद करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. आज या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या राज्याचे 2 कार्यक्षम उपमुख्यमंत्री एकाच मंचावर या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आपलं बारामती नगरीमध्ये अत्यंत मनापासून आम्ही स्वागत करतो आहे.
दरम्यान आपण सुरुवातीलाच विविध संघटनांनी, संस्थांनी, समाजांनी पाठिंबा दिलेला होता तो जाहीर केलेला आहे. आणखी काही समाजांचा, संस्थांचा, धर्मांचा पाठिंबा आलेला आहे तो या ठिकाणी मी जाहीर करतोय आणि मग आपण पुढच्या मनोगताकडे जाणार आहोत. या ठिकाणी जैन समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पंजाबी सिंधी समाज आपले देखील खूप खूप धन्यवाद. अखिल भारतीय टकारी समाज संघ आपले धन्यवाद. बौद्ध युवक संघटना बारामती आपले धन्यवाद. नाभिक समाज संघटना आपले खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर होलार समाज संघ, या सर्व समाज बांधवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात की ज्यांनी परिस्थितीचं भान राखलेलं आहे आणि आदरणीय वहिनींसमवेत विक्रमी मताधिक्याने हा निकाल नोंदवण्याचा निश्चय केलेला आहे. आपण थेट जाऊया. त्याचबरोबर बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य, मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा या सगळ्यांच्या वतीने देखील पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. आपले खूप खूप धन्यवाद. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करतील. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री आमच्या ताई सुनेत्राताई यांचा आज उमेदवारी अर्ज आपण भरतो आहोत. सहकारी दिवंगत स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. खरं म्हणजे ही पोटनिवडणूक आपल्याला दुर्दैवाने लढवावी लागते आहे. अजितदादांच्या आकस्मिक दुःखद दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. अजितदादांनी केलेलं काम बारामतीत असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अनेक विभागाचा खात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली. अर्थ खात्याची देखील उत्तम प्रकारे जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि म्हणून लोकाभिमुख असं नेतृत्व, एक उत्तम प्रशासक म्हणून, उत्तम संघटक म्हणून त्यांनी काम केलं. आम्ही एकत्र काम केलं अनेक वर्ष आणि मुख्यमंत्री असताना अतिशय मोठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही करण्याचा निर्णय घेतला. आवाका मोठा होता, व्याप्ती मोठी होती आणि त्याला लागणारा वार्षिक खर्चही फार मोठा होता. परंतु अशा परिस्थितीमध्ये देवेंद्रजी, मी आणि अजितदादांनी ठरवलं आणि अजितदादांनी देखील कुठलाही ताळमेळ घडी विस्कटू न देता अतिशय उत्तमपणे एवढी मोठी योजना जी त्या काळामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस उत्तम असं अर्थ तज्ञ म्हणेन मी, उत्तम अर्थ खात्याची नाळ आणि जाण असलेला नेता म्हणून मी अजितदादांना त्यावेळेस पाहिलं. आणि अजितदादांचं काम आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही. अतिशय वेळेवर, चोखपणे, सडेतोडपणा, स्पष्टवक्तेपणा त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून आपण पाहिलेला आहे. आणि तेवढाच परखडपणा, स्पष्टपणा असताना देखील तेवढाच प्रेमळ स्वभाव देखील आपण पाहिला. आणि म्हणून त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली, वस्तुस्थिती आहे. परंतु सुनेत्राताईंनी देखील उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे स्वीकारली आणि आता एक कर्तव्य म्हणून, एक जबाबदारी म्हणून आपल्याला पार पाडली पाहिजे याचं भान त्यांनी ठेवलं. खरं म्हणजे मी अगोदर देखील म्हणालो होतो
की सांत्वन करणं सोपं असतं, परंतु दुःख पचवणं कठीण असतं. आणि मग परिवारावर आलेलं संकट जे आहेत, सुनेत्रताई आहेत, मार्था आहे, जय आहे, त्यांचं सर्व परिवार, आपण आता सगळे परिवारातले आहोत. आणि म्हणून परिवारातले सगळे इथं आपण एकत्र आलेलो आहोत, समोर बसलेलो आहात. हे अजितदादांवर आणि सुनेत्रा वहिनींवर असलेलं प्रेम या ठिकाणी आजही आपण दाखवलंय. आणि या राज्याचा गाडा चालवताना या ठिकाणी देवेंद्रजी, मी आणि सुनेत्रा वहिनी आज अतिशय जबाबदारीने राज्याला आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. एवढं सगळं योजना सुरू असताना देखील या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा देखील निर्णय आपण घेतला. सुनेत्राताई अतिशय उत्तमपणे काम सांभाळतायत, जबाबदारी सांभाळतायत आणि यामागे अजितदादांचा आशीर्वाद नक्कीच आहे. आणि म्हणून महायुती म्हणून ही निवडणूक आपण लढवतोय. आपली जबाबदारी आहे साऱ्यांची. या भागामध्ये जे काम अजितदादांनी उभं केलं हे त्याच्या साक्षीदार सुनेत्राताई आहेत. आणि म्हणून या भागातली जनता आज महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहेत. अनेक संघटनांनी पाठिंबाही दिलाय, अनेक लोकांनी समर्थन दिलंय. आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी देखील आमची सगळ्यांची इच्छा होती. मी देखील म्हणालो की या राज्याची एक परंपरा आहे की अशा प्रकारची दुःखद घटना झाली, दुर्दैवी घटना घडली, विद्यमान आमदार सदस्य जेव्हा आपल्यातून जातो त्यावेळेस ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा प्रकारची एक परंपरा, प्रथा आहे. ती सगळ्यांनी पाहिजे असं आपल्या सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणून इतरही जे पक्ष आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे, अपील आहे, विनंती आहे की आपली प्रथा परंपरा आपण कायम राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. पण मी एवढंच सांगतो, जे काम अजितदादांनी या भागात केलेलं आहे, निवडणूक झाली तर त्याची कामाची पोचपावती सुनेत्राताईंच्या अतिशय भव्य दिव्य अशा विजयाच्या मध्ये रूपांतरित झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सुनेत्राताईंना मनापासून मी अशा प्रसंगामध्ये काही शुभेच्छा द्यायच्या, काय द्यायचं, परंतु शेवटी आपण आता घेतलेलं आहे अंगावर, आता घेतलेली आहे जबाबदारी, ती पार पाडणं गरजेचं आहे. लाखो कार्यकर्ते जे आहेत आपल्यावर विसंबून आहेत, त्यांच्या भावना आहेत, या भागाचा विकास आहे, आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि दादांनी जे योजलं होतं, अजितदादांचं आपण पाहिलं की सकाळी लवकर उठून ते कामाला सुरुवात करायची. मी उशिरापर्यंत पहाटेपर्यंत काम करायचो, देवेंद्रजी करायचे, असे तिघही आम्ही या ठिकाणी काम करत होतो. आणि अजितदादा सकाळी बिनचूकपणे वेळेवर त्या ठिकाणी पोहोचले की अधिकाऱ्यांची देखील तारांबळ उडायची. अशा प्रकारचा अतिशय स्पष्ट वक्तेपणा आणि वेळेचं भान ठेवणारा नेता आणि अतिशय जे स्पष्टपणे जे आहे ते आहे, नाही ते नाही असं म्हणण्याचं धाडस करणारा नेतृत्व अजितदादांच्या रूपाने आम्ही पाहिलेलं आहे. त्यांच्या अनेक आपण पैलू पाहिलेले आहेत, अनेक कामांची पद्धत आपण पाहिलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्याचं काम आपण पाहिलंय. एखाद्या वास्तूचं उद्घाटन असेल, कोर्टाचं उद्घाटन चीफ जस्टिस आले असतील, कुणी आले असतील, परंतु तिथं थोडं जरी काय कुठं एक कलर निघाला असेल, कुठे खिळा असेल, कुठे वायर लोंबकळत असेल, अजितदादा मुद्दाहून ते निदर्शनास आणून द्यायचे. कारण ते म्हणायचे क्वालिटीला महत्व द्या. आपण पैसे खर्च करतोय तो लोकांच्या सदुपयोगी उपयोगात आला पाहिजे, लोकांच्या कामी आला पाहिजे, अशा प्रकारची भावना त्यांनी नेहमीच या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि म्हणून अजितदादांनी जे जवळपास 11 अर्थसंकल्प मांडण्याचा त्यांनी जी काही जबाबदारी पार पाडली, महाराष्ट्राला पुढे नेण्याचं, महाराष्ट्राची जी प्रगती झाली त्याच्यामध्ये अजितदादांचा देखील सिंहाचा वाटा आहे. शेवटी काम करणारा कार्यकर्ता, काम करणारा माणूस
सर्वसामान्य लोकांच्या दुःखामध्ये आपलं दुःख पाहणारा माणूस, या राज्याला पुढे नेणारा, या राज्याच्या प्रगतीमध्ये मोठा सहभाग असलेला आणि अतिशय म्हणजे ते जर राजकारणी झाले नसते तर उत्तम ते इंजिनियर झाले असते, कारण एवढं बारीक लक्ष त्यांचं प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक याच्यावर असायचं आणि अगदी सडेतोडपणे आपले मुद्दे मांडून मोकळे व्हायचे. आणि म्हणूनच त्यांचा स्पष्ट वक्तेपणा आज सगळ्या महाराष्ट्राला भावलेला आहे. आणि म्हणून दादा हे नाव सगळ्यांच्या तोंडी आजही आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांच्या कामाची पोचपावती आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. या निवडणुकीमध्ये मगाशी मी म्हणालो, आणि सुनेत्रा वहिनी देखील या ठिकाणी आपण दुःख सहन करून ही सगळी जबाबदारी आपण अंगावर घेतलेली आहे आणि आपण समर्थपणे ते पेलताय. अगदी सुरुवातीपासूनच आपण पाहिलं की प्रत्येक कार्यक्रमाला आपण हजेरी लावताय. आपली जबाबदारी ओळखून या. बावनकुळे साहेब या. तुमच्यासाठीच मी थोडं वाढवत होतो आणि म्हणून मी आज आपल्या महायुतीच्या उमेदवार सुनेता वहिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये गाफील राहता कामा नये. बिनविरोध झाली तर काहीच प्रॉब्लेम नाही. निवडणूक लढायची असेल तर आपण जिंकणारच आहोत, त्याच्यात कुठलाही दुमत नाही. परंतु कुणी गाफील राहू नका. निवडणूक ही निवडणुकीसारखीच आपल्याला लढवायची आहे. सगळ्यांनी दिवस रात्र मेहनत करून आतापर्यंतच्या इतिहासातले सगळे रेकॉर्ड मोडून टाकायचे आहेत. सगळे विक्रम आपण मोडायचे आहेत. हीच विनंती आपल्याला मी करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय शिंदे साहेब. खरं तर मी व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय शिंदे साहेबांच्या मनोगतानंतर आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, आदरणीय बावनकुळे साहेब या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. आज आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या मनात ज्यांच्याबद्दल अत्यंत आदरभाव आणि खरं तर एक मोठा आत्मसन्मान ज्यांच्याबद्दल आहे, अशा आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारजी यांचा अर्ज भरण्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे अध्यक्ष माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्लभाई पटेलजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरेजी, मंत्रिमंडळातील सर्व वरिष्ठ मंत्रीगण माननीय छगन भुजबळ. Every journey begins with a vision. In 1981, नरहरी झिरवळजी, बाबासाहेब पाटीलजी, आदित्य तटकरेजी, अण्णाजी बनसोडे, इंद्रजीत नाईक, माणिकरावजी कोकाटे, अनिलजी पाटील, संजयजी बनसोडे, बिरधवजी जगदाळे, या व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत ज्यांचे मी नाव घेऊ शकलो नाही, त्याबद्दल त्यांची क्षमा मागतो. समोरही अनेक मान्यवर बसलेले आहेत ज्यांची नाव घेऊ शकलो नाही. खरं तर मी तुमची सर्वांची क्षमा मागतो. आदरणीय सुनेत्राताईची क्षमा मागतो की मी नागपूरहून येता येता थोडा उशीर झाला आणि त्यामुळे शिंदे साहेबांच्या आधी मी पोहोचू शकलो नाही, त्यांचीही क्षमा मागतो. खरं तर या मंचावर उपस्थित अनेक मान्यवर आणि खरं तर आपल्या या आजच्या या ठिकाणी खरं तर ऐतिहासिकच दिवस आहे की आज आमच्या सर्वांच्या आवडत्या ताई सुनेत्राताई आपला उमेदवारी अर्ज सादर करताय. महायुतीच्या नेत्या म्हणून आज त्यांचा आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत. खरं तर आज आपल्या सर्वांच्या हृदयात
व आपल्या सर्वांच्या हृदयावर ज्यांनी राज्य केलं असे महाराष्ट्राचे लोकनेते आणि विकास पुरुष ज्यांच्या शब्दाला राज्याच्या राजकारणामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत वजन होतं आणि आपल्या सर्वांच्या मित्रत्वाची भावना ज्यांच्याबद्दल होती असे राज्याचे पूर्व उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांच्या परिवाराचे घटक असलेले अजितदादा आज आपल्यात नाही आहे. मी त्यांच्या स्मृतीला वंदन करतो. खरं तर या ठिकाणी आजचा क्षण हा फार भावनिक आहे. आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना आहे आणि स्वर्गीय अजितदादाची आठवण आजही आपल्या कुणाच्या मनातून जात नाहीये. पावला पावली अजितदादाची आठवण महाराष्ट्राच्या गडचिरोलीत गेलं तर गडचिरोलीत येतं, अमरावतीत गेलं तर अमरावतीमध्ये येतं. या महाराष्ट्राचा असा कुठला कानाकोपरा नाहीये ज्या ठिकाणी अजितदादा आपल्या सर्वांच्या या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी खरं तर ज्या बारामतीशी प्रत्येक परिवाराशी प्रत्येक युवकांशी या ठिकाणी बसलेल्या या बारामतीकरांच्या प्रत्येक जीवनाच्या निगडीमध्ये खरं तर अजितदादाचं घट्ट नातं या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि खरं तर ही सर्व पोकळी कधीच या महाराष्ट्राच्या इतिहासातून निघून या ठिकाणी भरल्या जाणार नाही असं नेतृत्व आपल्यातून आज या ठिकाणी निघून गेलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीने आयुष्यभर बारामतीच्या जनतेकरता, शेतकऱ्यासाठी, तरुणासाठी आणि विकासाकरता झोकून दिलं अशा अजितदादांच्या अनुपस्थितीमध्ये आपण हा फॉर्म भरतोय. खरं तर हे महाराष्ट्राला अत्यंत एक जड मनाने स्वीकारावं लागतंय. या ठिकाणी अजितदादांनी आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. व्यासपीठावरच्या अनेक नेत्यांनी मांडलंच आहे की या बारामतीकराकरता, पश्चिम महाराष्ट्राकरता, उत्तर महाराष्ट्राकरता आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शेवटच्या व्यक्तीला पाण्याचा थेंबन थेंब आज जो मिळतोय याचं खरं कर्तृत्व कोणाचं आहे ते अजितदादाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाण्याच्या थेंबासाठी लढा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा. या महाराष्ट्राचा कधीच शेतकरी विसरू शकणार नाही. शेतकऱ्याच्या शेतात जे पाणी आहे त्यात अजितदादामुळे आहे. आणि खऱ्या अर्थाने या अशा प्रसंगामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मनात समर्पणाची भावना आहे. आणि खरं तर आज मला या गोष्टीचा या ठिकाणी थोडा जळ मनाने आपण सर्व बसलेलो आहोत. आज आमच्या सुनेत्रा वहिनींनी ही निवडणूक लढवण्याची जबाबदारी घेतली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. घरामध्ये एवढी मोठी घटना झाल्यावर, महाराष्ट्राचा एवढं मोठं दुःख असल्यावर त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला आपल्या महाराष्ट्राकरता, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता अजितदादाचे संकल्प आणि स्वप्न पूर्ण करण्याकरता या ठिकाणी आमच्या ताईंनी ही जबाबदारी स्वीकारली. मी महाराष्ट्राच्या जनतेमार्फत आदरणीय सुनेत्राताई आपले आभार मानतो की आपण महाराष्ट्राच्या विकासाकरता ही जबाबदारी स्वीकारली. आणि मला निश्चित मी या ठिकाणी सांगू शकतो की या महाराष्ट्राला पुढे नेण्याची ताकद माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आपल्यासोबत, सुनेत्राताईची मजबूत ताकद आपल्यासोबत आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला सुनेत्राताई, माझा फार परिचय तुमचा नव्हता पण अजितदादाच्या आयुष्यामध्ये मी मागच्या 32 वर्षापासून आहे. माझे संबंध हे पारिवारिक आहेत. आणि त्यामुळं खरं तर आता मी विधिमंडळामध्ये सुनेत्राताईंनी प्रवेश घेतल्यानंतर खरं तर तेव्हापासून मी बघतोय की माननीय सुनेत्राताईंनी आल्याबरोबर मंत्रिमंडळ आणि विधिमंडळ यावर खऱ्या अर्थाने एक अजितदादाची छाप पाडण्याचा प्रयत्न केला आहे. असं नेतृत्व या ठिकाणी आमच्या सुनेत्राताईजी आहे. खर तर मी सुनेत्राताईजी बद्दल एवढंच बोलू शकतो, मंजिलें उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उडान होती है, असे आमच्या सुनेत्राताई या ठिकाणी आहे. आज खरं तर मी या ठिकाणी देवेंद्रजींनी मला काल सूचना दिली की काही करून आज त्या ठिकाणी या फॉर्म भरण्याच्या विषयाला मी आलंच पाहिजे. मी तसं यात माझं प्रयोजन होतंच, पण मी माननीय देवेंद्रजींनी सांगितलं आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थाने या फॉर्म भरण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय हा बारामतीचा असेल, हा निर्णय या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की सुनेत्रा वहिनींना बारामतीकरता धुरा देणारच आहे. महाराष्ट्राची धुरा त्यांनी स्वीकारलीच आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी काहींना वाटलं की राजकारणामध्ये वहिनी नवीन आहे, पण त्यांना मी सांगू इच्छितो की सामाजिक कार्यात जो त्यांचा
आपण सर्वांनी त्यांचं जीवन कार्य बघितलं, जीवनपटल बघितलं. त्यांचं सामाजिक कार्य हिमालयापेक्षाही मोठं आहे. खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांकरता अत्यंत महत्वाचं आहे. या ठिकाणी आज मला अभिमान आहे की आमच्या सर्वांच्या वरिष्ठ नेत्या सभागृहामध्ये माननीय देवेंद्रजी, एकनाथजी, माननीय सुनेत्राताई आणि मी त्याच्यानंतर बसतो, तर मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक अभिमान होतो की आमच्या सुनेत्राताई, अजितदादाच्या बाजूला मी बसायचो सभागृहात. अजितदादाच्या मंत्रिमंडळाच्या बाजूला मी खुर्ची होती. आज अजितदादाची खुर्ची त्या ठिकाणी सुनेत्राताई सांभाळतात आहे. खऱ्या अर्थाने त्यांचा सहवास हा महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने मजबूतीकडे पुढे नेईल. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की माननीय सुनेत्राताई या खऱ्या अर्थाने या जरी उपमुख्यमंत्री आहे त्या अजितदादाच्या सावली होत्या आणि आता बारामतीकरांच्या माऊली आहेत. यामुळे या ठिकाणी बारामतीकरांची माऊली या महाराष्ट्राला मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची पद्धती सुनेत्राताईची आपण सर्वांनी बघितली. आज आपल्या पवार परिवाराची जरी त्या सुनबाई असल्या तरी त्यांनी कार्यकर्त्यांची त्या वहिनी आहेत आणि विकासाची पाठीराखी आहेत, असे त्या ठिकाणी आपण त्यांना उद्देशून केलं तरी चालेल. या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, पण माझी विनंती काँग्रेस पार्टीच्या लोकांना आहे. मी सकाळी एकनाथजी आपणही बोललात, माननीय देवेंद्रजी बोललेत, व्यासपीठावरचे अनेक मान्यवर बोललेत. शेवटी मीडियाच्या माध्यमातून संदेश द्यावा लागतो त्यांना कोणाचे ऐकण्याचे कान आहे की मला माहिती नाही, पण त्यांना मीडियाच्या माध्यमातून आम्ही संदेश दिलाय की जर त्यांना असं वाटतं की महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती कायम ठेवली पाहिजे, महाराष्ट्राचे पूर्व उदाहरण आहेत की महाराष्ट्रात जेव्हा अशा अत्यंत दुर्दैवी घटना घडल्या त्यावेळी राजकारण प्रत्येक घटनेमध्ये आणायची गरज नाहीये. राजकारणाकरता माणसाने सर्वस्व या ठिकाणी गहाण ठेवण्याची गरज नाहीये. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी करावं लागतं. पण आज महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची मागणी काय आहे? महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयातल्या गडचिरोलीच्या गरीब माणसाला विचारा, तुम्ही नंदुरबारच्या गरीब माणसाला विचारा, तो सांगेल. त्या मतदाराला विचारा, काँग्रेस पार्टीने निवडणूक लढवू नये हा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा त्या ठिकाणी मनातल्या भावना आहेत. आणि जर या भावनाचा अनादर कोणी केला तर मात्र त्यांना महाराष्ट्राची जनता सोडणार नाही. कारण अजितदादांनी महाराष्ट्राकरता संपूर्ण आयुष्य दिलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनता हे आव्हान करताय काँग्रेसला की या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढू नका. तुम्ही जर निवडणूक लढलात तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुमचा जेवढा दारुण पराभव आतापर्यंत झाला नाही तेवढा दारुण पराभव बारामतीकर करतील. खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चॅलेंज करायचं आहे काँग्रेसच्या नेत्यांना. आणि म्हणून माझी विनंती आहे, आधी मी चॅलेंज नाही करणार, मी त्यांना विनंती करतोय त्यांनी फॉर्म भरू नये, त्यांनी कुठं काय राजकारण करायचं ते करावं. पण अजितदादांचा जे काही संबंध काँग्रेसच्या नेत्याशी राहिले, अजितदादांचं 80% जीवन काँग्रेसच्या नेत्यासोबत त्यांनी आपल्या जीवनाचं कार्य सुरू केलं. अशा वेळी तुम्ही या सीटवर राजकारण करणार असाल, या सीटवर निवडणूक लढणार असाल, यापेक्षा दुर्दैव नाहीये. आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून काँग्रेसच्या नेत्यांना आहे की निवडणूक त्यांनी विड्रॉ करावी आणि माननीय सुनेत्राताईंना या ठिकाणी अनौपोट निवडून आणावं अशी विनंती मी काँग्रेसच्या नेत्यांना करतो. आणि खऱ्या अर्थाने माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय बावनकुळे साहेब. बारामतीचं गुणवैशिष्ट्य खूप आहे. महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री, 4 वेळा मुख्यमंत्री पवारसाहेब, 3 वेळेला केंद्रीय मंत्री पवारसाहेब, 9 वेळेला अर्थसंकल्प मांडणारे अजितदादा बारामती, 6 वेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजितदादा बारामती आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या उपमुख्यमंत्री वहिनी बारामती. अशा दादांची सावली आमच्या माऊली आणि महाराष्ट्राच्या वहिनी आपण आम्हाला संबोधित करावं अशी विनंती. नमस्कार.
आपल्या सर्वांचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी, माता रमाई, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते. बारामतीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, श्री माळावरची देवी, शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्याचे स्मरण करते आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतीस वंदन करते. आजच्या या पोटनिवडणुकीसाठी माझ्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्याच्या साठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय श्री प्रफुल्लभाई पटेल साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे साहेब, मंत्रिमंडळामधील आमचे ज्येष्ठ सहकारी नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब, माजी गृहमंत्री माननीय श्री दिलीपराव वळसे पाटील साहेब, नामदार हसन मुश्रीफ साहेब, श्री नरहरी जोळ साहेब, दत्तमामा भरणे, श्री बाबासाहेब पाटील, आदित्यताई तटकरे, आमचे विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार श्री अण्णा बनसोडे, नामदार श्री इंद्रनील नाईक, श्री माणिकराव कोकाटे, अनिल भाईदास पाटील, श्री संजयजी बनसोडे, श्री राहुलजी कुल, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री विरधर जगदाळे, तसेच श्री राजेशदादा पांडे, शेखर वडणे, आमचे मकरंदाबा पाटील, तसेच या ठिकाणी समक्ष उपस्थित राहून माझ्या उमेदवारीसाठी जाहीर पाठिंबा दिलेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्री विजय घोगरे व त्यांचे सर्व सहकारी, यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री माणिकराव दांगडे पाटील व त्यांचे सर्व सहकारी, रिपब्लिकन पक्षसेनेचे प्रमुख श्री आनंदराव राज आंबेडकर व त्यांचे सर्व सहकारी, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री दौलतनाना शितळे व त्यांचे सर्व सहकारी, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री संजय भैया सोनवणे व त्यांचे सर्व सहकारी, तसेच मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणारे विविध पक्ष व संघटनेचे सर्वच पदाधिकारी, प्रतिनिधी आणि या ठिकाणी मला पाठबळ देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आजी माजी खासदार, सर्व आजी माजी आमदार, सर्व मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी, विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, पंचायत समित्यांचे सर्व पदाधिकारी, विविध शहरांमधून आलेले सर्व सन्माननीय महापौर, उपमहापौर, नगराध्यक्ष व नगरसेवक, तसेच सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे देशातून व राज्यातून आलेले सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले व आदरणीय दादांवर प्रेम करणारे तमाम दादाप्रेमी, बारामती तालुक्यातील सर्व संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय पत्रकार, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि आदरणीय दादांसाठी व माझ्यासाठी
आपल्या कुटुंबाप्रमाणे असणारे सर्व प्रिय बारामतीकर बंधू भगिनींनो, अवघ्या 2च महिन्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला आदरणीय दादांना गमावलं. आज त्या पार्श्वभूमीवर बारामतीची ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी आज अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा अजूनही आपल्यात नाहीत असं अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्य नाही. पण नियतीने हा काळ तुमच्यावर आणि माझ्यावर खरंच वाटत नसला तरी आणलाय. दादांचं जाणं ही केवळ माझीही माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची हानी झाली असलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीतल्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदीच्या इमारतीत दादांचा स्पर्श आहे. त्या निर्जीव इमारती, ती न बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत. बारामतीकरांच्या विकासासाठी, आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आणि अत्यंत धीरानं आपल्या सगळ्यांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकडे बघूनच आला आहे. तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे, हे पहिल्यांदा मी नम्रपणे कबूल करते. गेल्या 35-36 वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी आदरणीय अजितदादांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेला आहे. दादांच्या तळमळीने प्रत्येक बारामतीकर आपणच उमेदवार आहोत या भावनेने दादांची निवडणूक नेहमीच हातात घेत असत. आणि म्हणूनच दादांनी वेळोवेळी प्रत्येक वेळी स्वतःच्याच मताधिक्याचे विक्रम मोडीत काढलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. तुमच्या मताचा बोजा माझ्यावर आहे म्हणून मी 24 तास काम करतो असं दादा नेहमीच म्हणायचे. आदरणीय दादांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही, तर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकराला खरं संधी आहे. आदरणीय पवार साहेबांनी या बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला. दादांनी त्यावर आपल्या कष्टानं रंग भरले, कोंदण भरलं, हे बारामतीला फुलवलं, जगवलं आणि जागतिक दर्जाकडे नेलं. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही, हे बारामतीकरांना मी यापुढेही वचन देते. बारामती तालुका हा जगातील सर्वात विकसित, सर्वात प्रगत तालुका बनवणं हे दादांचं स्वप्न नव्हतं, ही दादांची जिद्द होती, एक ध्यास होता. दादांना बारामती एक जागतिक दर्जाचं शहर बनवायचं होतं. हे स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच नियतीने त्यांना आपल्यातून नेलं.
आदरणीय दादा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते, तो एक विचार होते, एक व्यवस्था होते, लोककल्याणाची खरीखुरी तळमळ होते. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत बारामतीकरांची सेवा करतच राहीन हे शब्द त्यांनी खरे केले आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे तरी बार सत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे. दादा शब्दाला जागणारे होते. दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. दादांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हेही वचन देते. माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही हे मी पहिल्यांदाही म्हटले होते. तर संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे. प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहीन हा शब्द माझाही आहे. दादाच्या अचानक जाण्यानं अनेक कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं, पण काळजी करू नका, एकही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचा जनता दरबार यापुढे हे तसाच सुरू राहील. लोकांची कामं होणं हीच दादांची खरी श्रद्धांजली आहे. दादांच्या जाण्यानंतर बारामतीमध्ये अत्यंत अस्वस्थतेचं वातावरण होतं. अनेक जणांनी अशा भावना, अजूनही अशाच भावना आहेत. व्यापारी, शेतकरी, उद्योजक, तरुण, महिला सगळेच हवालदिल झालेले होते आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. मात्र मी आज ठामपणे सांगते, बारामतीचा विकास पूर्वीसारखाच वेगानेही सुरू राहील. बाजारपेठेतील उलाढाल पुन्हा गतिमान होण्यासाठी, नवीन प्रकल्प आणि गुंतवणूक बारामतीत येण्यासाठी मी योग्य त्या पातळीवर लक्ष देईन. कृषी, दुग्ध व्यवसाय, उद्योग, रिअल इस्टेट सर्व क्षेत्रांना नक्कीच यापुढे चालना मिळेल. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की दादांचा प्रशासनावर आदरयुक्त दरारा होता. त्यामुळे शासकीय कामं नेहमीच वेळेवर व्हायची. ती शिस्त यापुढेही कायम राहील. प्रशासनावर मजबूत नियंत्रण राहील आणि सामान्य लोकांची सुद्धा कामं वेळेत राहील याची खात्री आपण बाळगा. तसेच महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत दादांच्या नंतर सगळ्यामध्येच संभ्रम निर्माण आहे की आता आमचं कसं होणार. पण LIC brings its Navjeevan Shri for young professionals. Pay regular premiums, enjoy life insurance, earn guaranteed additions as a percentage of premium, create a guaranteed corpus at maturity for your dream goals. Attractive incentives to existing policyholders. Buy today. सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या जातील. प्रशासनातील सर्व विभागांशी सुयोग्य समन्वय सुद्धा साधला जाईल. त्यामुळे आपण सगळ्यांनी यापुढे कसल्याही काळजीचं कारण नाही. निरा डावा कालवा बारामतीच्या शेतीसाठी हा जीव आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शेतकऱ्यांना पाणी नियमित यापुढेही मिळत राहील यावर पूर्वीसारखेच लक्ष राहील. बारामतीसह राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसलेला आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे. नुकसान झालेल्या पिकांचं सुद्धा तातडीने पंचनामे होतील आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बारामतीमध्ये नवीन उद्योग, रोजगार निर्मिती, पर्यटन विकास, कृषी प्रक्रिया, उद्योग, शिक्षण व आरोग्य सुविधा या सर्वच क्षेत्रांमध्ये विकास सुरू राहील. आता विकास थांबणार नाही आणि ही जी सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक होती त्यासाठी सगळ्यांनी खात्री बाळगा. जनाई शिरसाई, पुरंदर उपसा योजना, खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्प आणि महत्वाकांक्षी नीरा कळानदी जोड प्रकल्प यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये यांची घोषणा झालेलीच आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सुपे परिसरातून जिरायत भागाचा शिक्का पुसण्यासाठी दादाने जे काम सुरू केलेलं होतं ते पूर्ण करण्यासाठी निवडणुकीनंतर तातडीने या कामाला सुद्धा गती देण्यामध्ये येईल.
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, गृहमंत्री माननीय श्री अमितजी शाह साहेब, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मंत्रिमंडळातील सर्वच सहकाऱ्यांचा मला भक्कम पाठिंबा आहे. आपण तुम्ही सगळ्यांनी आता प्रत्यक्ष पाहिलेलंच आहे. त्यामुळे कोणत्याही विकास कामाची गती व गुणवत्ता यापुढे कमी होऊ देणार नाही हे आपल्याला आश्वासन देते. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही महाराष्ट्राची ओळख आहे. आदरणीय पवार साहेब आणि दादा यांच्या प्रगतिशील विचारांचा वारसा सांभाळत मी उर्वरित आयुष्य सतत काम करत राहीन. माझ्या लग्नापूर्वीपासूनच मला सामाजिक कार्याचा वारसा जरी लाभला असला तरी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आदरणीय पवार साहेबांची सून म्हणून आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मी गेल्या 40 वर्षात पवार परिवाराची काळजी घेतलेली आहे. आता बारामतीसह राज्याच्या जनतेची सुद्धा काळजी घेण्याची शक्ती मला मिळावी अशी ईश्वराकडे प्रार्थना करते. या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे न करण्याचा निर्णय घेतलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचं मी मनापासून आभार मानते. त्यामध्ये आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उद्धवजी ठाकरे साहेब, रामदासजी आठवले साहेब, जानकर साहेब, त्यांचे मी सर्वांचेच विशेष आभार मानते. आपले सर्व हितसंबंध बाजूला सारून या दुःखाच्या क्षणी आपण सर्वांनीच पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्वांचीच मनापासून आभारी आहे. माझ्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रेमाने उपस्थित असलेल्या तमाम बारामतीकरांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच महायुतीतल्या आणि तसेच भाजपच्या, शिवसेनेच्या तसेच मित्रपक्षांच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुद्धा मी मनापासून, हृदयापासून आभार मानते. ही लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या मताचा मी आदर करते. मला खात्री आहे जरी ही निवडणूक झाली तरी तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहाल. तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास कधीही पोल ठरू देणार नाही. बारामती माझ्यासाठी केवळ एक मतदारसंघ नाही, म्हणजेच बारामती दादांचं स्वप्न आहे. बारामती म्हणजे आपला विश्वास आहे. बारामती म्हणजे माझ्या आयुष्याची ओळख आहे आणि बारामतीचा विकास हाच यापुढे माझा ध्यास आहे. दादा गेले पण त्यांनी जे पेरलं ते या मातीत खोल रुजलेलं आहे. त्या बीजातून उगवणारं विकासाचं झाड आपण सर्वांनी मिळून जगवायचं आहे, वाढवायचं आहे. बारामतीच्या आणि राज्याच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेल. आता ही निवडणूक खरी तर माझी नसून ही निवडणूक बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं दादांवर किती प्रेम आहे हे मी जास्त सांगायला नको. त्यामुळे ही सगळी निवडणूक बारामतीकरांनी आपल्या हातात घेतलेली आहे. त्यामुळे बारामतीकर नक्कीच त्या निवडणुकीमध्ये काय करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही मला जशी दादांना साथ देत आलेला आहात त्यापेक्षाही मला काकांभर जास्त साथ द्याल अशी अपेक्षा बाळगते. आपण सर्वजण इथं आवर्जून आलात मला साथ देण्यासाठी, मला आशीर्वाद देण्यासाठी. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय भगिनी. खरं तर आज दादा नसताना ही निवडणूक होणार आहे, पण ती घोषणा संबंध महाराष्ट्रभर कायम दुमदुमत राहणार आहे. एक घोषणा देऊया, त्यानंतर आभार व्यक्त होतील आणि आणखी काही समाजांचा आपण उल्लेख करणार आहे ज्यांचं सोनार समाज संघ बारामती तालुका वारकरी सेवा संघ, वीरशैव ककैया समाज, डॉक्टर कलाम युथ फाउंडेशन महाराष्ट्र आणि कलाकारांनी सुद्धा महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संस्था यांनी सुद्धा या ठिकाणी आपला पाठिंबा दर्शवला. आपण सगळेजण घोषणा देऊया. त्या घोषणेनं अखंड महाराष्ट्र कायम दुमदुमला. आता त्या नाण्याची दुसरी बाजू आदरणीय वैदी समर्थपणे पेलण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आपल्या सगळ्यांचं नेतृत्व, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन आणि येणाऱ्या काळामध्ये
सबंध बारामती जिल्हा आणि महाराष्ट्र गाजवण्यासाठी सज्ज होत आहेत. एकच वादा. आता वहिनी आणि दादा ही घोषणा असणार आहे. एकच वादा. एकच वादा. यानंतर मी विनंती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.